कधी असं वाटतं का की तुम्ही खूप मेहनत करता मात्र दुसऱ्यांनाच मिळतं? कधी असं वाटतं का की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर फक्त अपयशच आपली वाट पाहतंय? मित्रांनो, जेव्हा माणसाचे सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा देव एक स्वतः नवीन मार्ग तयार करत असतो. आणि त्या क्षणी फक्त एक गोष्ट कामी येते, तो म्हणजे विश्वास. आजचा व्हिडिओ कदाचित स्वामी समर्थांनी तुमच्यासाठीच पाठवलेला एक संकेत आहे. कोल्हापूर जवळच्या एका छोट्याशा गावात रोहन नावाचा एक मुलगा राहत होता. घरची परिस्थिती खूप गरीब होती, खूप गरिबीची होती. वडील आजारी, आई मजुरी करायची. रोहन दिवसभर मेहनत करायचा, नोकरीसाठी फॉर्म भरायचा, इंटरव्ह्यू द्यायचा. पण प्रत्येक वेळी त्याला फक्त एकच उत्तर मिळायचं, तुमची निवड झाली नाही. हळूहळू त्याचा आत्मविश्वास तुटू लागला. तो देवावरही रागवू लागला. एका रात्री तो घराच्या बाहेर बसून रडत होता आणि आकाशाकडे पाहून म्हणाला, स्वामी, मी इतकी मेहनत करतोय, मग माझ्यासोबतच असं का? मित्रांनो, हा प्रश्न आज लाखो लोकांच्या मनामध्ये आहे. मी चांगलं करतो तरी माझ्यासोबत वाईट का होतं? दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन गावातील स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेला. मनात राग, डोळ्यामध्ये अश्रू. तो शांतपणे एका कोपऱ्यात बसला. तेवढ्यात एक वृद्ध माणूस त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, लेकरा, बी पेरल्यावरती लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी वेळ लागतो. आणि स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, शिक्षा नाही देत. रोहनने आश्चर्याने त्या वृद्ध व्यक्तीकडे पाहिले. वृद्ध पुन्हा म्हणाले, जेव्हा आयुष्यातले सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा समजून जा, स्वामी तुझ्यासाठी एक मोठं दार उघडणार आहेत. फक्त सबुरी ठेव. मित्रांनो, सबुरी म्हणजे फक्त वाट पाहणं नाही, तर संकटातही विश्वास न सोडणं. कारण स्वामी समर्थ कधीच भक्ताला एकटं सोडत नाही. त्या दिवसानंतर रोहन बदलला. त्याने तक्रार करणं बंद केलं आणि विश्वास ठेवायला सुरुवात केली. दररोज सकाळी तो फक्त एकच मंत्र म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी अचानक त्याला एका कंपनीचा फोन आला, जिथे त्याने महिनाभरापूर्वी अर्ज केला होता. इंटरव्ह्यू झाला आणि पहिल्यांदाच त्याची निवड झाली. रोहनच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले, कारण त्याला आता समजलं होतं, स्वामी उशीर करतात आणि दारात सोडत नाहीत. मित्रांनो, जर आज तुम्हालाही असं वाटत असेल की आयुष्यात सगळं संपलंय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कदाचित स्वामी तुम्हाला सांगत आहेत, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त विश्वास ठेवा. पण जेव्हा माणूस हार मानतो तेव्हाच श्री स्वामी समर्थ चमत्कार सुरू करतात. जर तुमचाही श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज आशेची गरज आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.